नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत सातारा स्पेशल झणझणीत चिकन थाळी। आता त्याच्यासाठी मी हे 1 किलो चिकन आणलेलं आहे। हे स्वच्छ धुवून घेतलंय मी, हळद लावली, दही लावले आणि मीठ लावून हे 10 मिनिटासाठी मी मॅरिनेट करून ठेवलेले। हे 10 मिनिट माझं मॅरिनेट झालेलं आहे चिकन। आता त्याच्यासाठी मला मसाले, आता हे आपण चिकन सुक्का करणार आहोत। आपल्याला सातारा स्पेशल थाळी करायची, तर त्या थाळीसाठी सुक्क चिकन, पातळ चिकन, बाजरीची भाकरी, इंद्रायणी तांदळाचा भात, आळणी रस्सा हे सगळं हवंय। त्याच्यासाठी आता आपण सुरुवातीला हे सुक्क चिकन करणार आहे। आता ह्या चिकनला मी मसाले मॅरिनेट करून ठेवणार आहे। आधी मी दही आणि हळदीमध्ये मॅरिनेट केलेले आहे। तर आता हे बघा, हे मसाले काढलेत मी चिकन सुक्क्यासाठी। तर हा आहे चिकन मसाला, हा आहे आपला गरम मसाला आहे, हा घरगुती काळा मसाला आहे आपला, हे लाल मिरची पावडर आहे आणि हा कांदा लसूण मसाला आहे, सातारा स्पेशल कांदा लसूण मसाला। ह्याची रेसिपी मी टाकलेली आहे, तुम्ही बघा। आणि हे जी पेस्ट आहे ही आहे आलं, लसूण, कोथिंबीर आणि पुदिना आणि 2 हिरव्या मिरच्या, त्याची ही पेस्ट आहे। आता मी काय करणार आहे, ही पेस्ट ह्या चिकनला लावून घेणार आहे। हे बघा, हे आता आपण ही पेस्ट टाकली, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट। आता हे मसाले सगळे मी टाकणार आहे ह्या चिकन मध्ये। हे बघा, हा चिकन मसाला आहे। आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट करू शकता। आता मी सांगितलं माझ्याकडे थोडंसं नॉनव्हेज असेल तर थोडं झणझणीत लागतं, मी मसाले थोडे जास्ती वापरते। चिकन मसाला टाकला आपण, हा आता लाल मिरची पावडर टाकली, आता हा आपण गरम मसाला टाकला। गरम मसाल्याची पावडर आहे, मी घरी बनवते गरम मसाला पावडर, तो टाकलाय। आणि हा आपला घरगुती काळा मसाला आहे, जो आपण साठवणीचा मसाला करतो 12 महिन्यांसाठी, तो मसाला आहे। आणि हा आपला कांदा लसूण मसाला, ह्याची मी रेसिपी टाकलेली आहे आपल्या चॅनलवरती, हा कांदा लसूण मसाला। आता हे सगळं मी चिकनला लावून ठेवणार आहे। हे बघा, आता हे छानपैकी असं आपल्याला चिकनला लावून ठेवायचंय। हे छानपैकी आता आपण चिकनला मॅरिनेट करून ठेवणार आहे। हे आता आपल्याला अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवायचंय। आता मी अळणी रस्सा करायला घेणार आहे चिकनचा। आता मंडळी, आपण अळणी रस्सा करणार आहे। अळणी रस्स्यासाठी हे बघा, हे पातेल्यामध्ये मी तेल टाकलेले। आता ह्या तेलामध्ये मी थोडासा हा चिरलेला कांदा टाकणार आहे। आता हा छान कांदा थोडा लालसर होईपर्यंत मी परतून घेणार आहे। हा बघा, हा आता कांदा आपला भाजत आलेला आहे। थोडासा आपल्याला लालसर होईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे। हा बघा, हा बघा, आता आपला कांदा छानपैकी असा सोनेरी कलरवर आपण परतवून घेतलेला आहे। आता हे चिकन जे आहे, हे चिकन पण मी 15-20 मिनिटासाठी दही, हळद आणि मीठ असं लावून ठेवलेलं होतं मी, धुवून स्वच्छ। आणि हे बघा, हे आता मी अळणी रश्श्यामध्ये टाकणार आहे। हे बघा, हे चिकन मी आता कांद्यामध्ये टाकलेलं आहे। तर हे थोडंसं चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, थोडंसं मी मीठ टाकणार आहे वरून। हे बघा, काही ठिकाणी आलं लसूण टाकतात अळणी रस्स्याला, पण मी नाही टाकलेलं, मी प्लेन अळणी रस्सा करणार आहे। हा बघा, असं छान आपल्याला हे चिकन असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला। हा, हे बघा, हे आपण छान असं चिकन परतवून घेतलंय।
आता हे मी गॅसची फ्लेम कमी करणार आहे आणि झाकण लावून एक 10-15 मिनटं ठेवणार आणि त्याच्यामध्ये गरम पाणी ओतून मी रस्सा तयार करणार आहे। तर हा बघा, हे आता आपण झाकण ठेवलंय, गॅस कमी केलाय, ह्याच्यावरती मी आता पाणी ओतते। आता चिकनला स्वतःचं पाणी सुटेल, त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये गरम पाणी ओतणार आहे। 10 ते 15 मिनिटासाठी मी चिकन असं आता हे वाफवून घेणार आहे आणि गरम पाणी टाकून मग मी त्याचा आळणी रस्सा करणार आहे। आता हे 15-20 मिनिटासाठी आपण रस्सा करायला ठेवूया। कढई ठेवली गॅसवरती, त्याच्यात मी तेल टाकलेले। आता हा जो आपल्याला आहे हा सगळा तिखट रस्सा बनवायचा आहे। तिखट रश्श्याचा हा सगळा मसाला आहे। आता हा पहिला मी कांदा चिरून घेतलेला आहे, हा कांदा टाकते तेलामध्ये। हा मसाला सगळा मी भाजून घेणार आहे, चांगला परतवून। हा पण कांदा टाकलाय तेलामध्ये। कांदा चांगला लालसर भाजत आला की हे बाकीचे मसाले आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये। तर आता मी तुम्हाला सांगते मी काय काय मसाले घेतलेत। हे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे मी। हे लसूण आणि आलं आहे। हे काजूचे तुकडे आहेत। हा गरम मसाला आहे, लवंग, दालचिनी, काळी मिरी, हा मसाला वेलदोडा। हे आहे आपली फुटाण्याची डाळ आहे। ही थोडीशी बडीशेप आहे। हे चिरलेले टोमॅटो आहे। हे तीळ आहेत। ही कोथिंबीर आणि हा पुदिना। आता हा आपला कांदा लालसर भाजत आला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहे। हा बघा, हा कांदा भाजलेला आहे आपला, लालसर भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते। हे लक्षात ठेवा मंडळी, हे आपला रश्श्यासाठीचा मसाला आहे। आपण जो तिखट रस्सा करणार आहे त्याच्यासाठीचा आहे। आता हे टोमॅटो टाकले मी। मंडळी, तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर खरंच एकदा करून बघा। आवडल्या तर मला कमेंटमध्ये सांगा की माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात का, कशा वाटतात। आता ह्या सगळ्या रेसिपीज मी सातारा स्पेशल करते। आपलं कसं प्रत्येक ठिकाणी गेलं, कोल्हापूरला गेलं की कोल्हापूरची चव असते, नागपूरला गेलं की नागपूरची चव असते, म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं। तर मी म्हटलं चला आपला चॅनल सुरू करूया। सातारा आपला जिल्हा आहे, आपण साताऱ्याचे आहोत, तर थोडीशी साताऱ्याची चव पण मंडळींना दाखवूया कसे असतात आपल्या साताऱ्याचे पदार्थ। हा बघा, आता टोमॅटो पण भाजत आलेला आहे। आता मी टाकणार आहे आलं आणि लसूण, हे काजूचे तुकडे, हे खोबरं किसून घेतलंय मी। सुकं खोबरं आहे, सुकं खोबरं किसलेलं खोबरं आहे। खोबरं किसून घेतलं म्हणजे मिक्सरला मसाला छानपैकी बारीक होतो। हे गरम मसाले आहेत सगळे। हे बघा, हे तीळ आहेत। हे तीळ मी भाजून घेतलेत बरं का मित्रांनो। कधी पण तीळ खसखस जेव्हा आपण मटणाला चिकनला घालतो ना, तर ते भाजून घ्यायचे, म्हणजे आपल्या जेव्हा आपण मसाला मिक्सरला बारीक करतो तेव्हा ते व्यवस्थित पावडर होते त्याची। आणि तीळ भाजून घेतलेत मी। ही भाजलेली बडीशेप आहे। थोडासा बडीशेपचा वास बघा खूप छान, म्हणजे ह्याला आपण जेव्हा मटणाचा चिकनचा रस्सा करतो थोडीशी बडीशेप, ही माझ्या आईची रेसिपी आहे बरं का। आई माझी बडीशेप टाकायची, बिर्याणीला टाकायची, चिकन मटन जर काय केलं तिने तर त्या मसाल्यामध्ये थोडी का होईना पण तिच्या ती बडीशेप असायची। तर हे फुटाण्याची डाळ आहे। हा अशा तऱ्हेने आता आपण हा पूर्ण रश्श्याला जो लागणार आहे तो मसाला आता आपण भाजून। हा बघा मंडळी, अशा तऱ्हेने आपला हा मसाला आता भाजून झालेला आहे। मी आता हा ताटामध्ये काढते आणि थंड झाला की मिक्सरला मी बारीक करणार आहे। तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की आपला आळणी रस्सा कसा झालेला आहे। आता आपण आपला आळणी रस्सा बघणार आहे। आपण जे आळणी करायला ठेवलं होतं ते बघूया आपलं।
हे बघा, हे चिकनला अंगचं पाणी सुटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये हे बघा, हे मी जे ताटावरती गरम पाणी ठेवलं होतं ते गरम पाणी ओतते. हे बघा, हा बघा, घरामध्ये लहान मुलं असतील ना तर त्या लहान मुलांसाठी इंद्रायणीचा भात आणि हा आळणी रस्सा. म्हणून मी आलं लसूण घातलेलं नाही, कारण लहान मुलांना चालत नाही. अगदी 1 वर्षापर्यंतची 1.5 वर्षापर्यंतची मुलं असतील त्यांना ते आलं लसूण थोडंसं तिखट लागतं. म्हणून हा मग प्लेन रस्सा करायचा. हा आता चांगला मी उकळून त्यातलं मटण शिजून देणार आहे आणि मग त्याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकणार आहे मी. हे बघा मंडळी, आता आपण सुक्कं चिकन करणार आहे. चिकन सुक्का, सुक्कं चिकन आपण काही म्हणू शकतो. त्याच्यासाठी मी हा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, आणि हे टोमॅटो आहे. आता हा कांदा मी तेलामध्ये टाकते. तेल तापलेलं आहे कढईतलं. हे बघा, आपलं हे चिकन, आता हे सुक्कं चिकन जे आपण करणार होतो ते आता मॅरिनेट झालेलं आहे अर्धा तास. तर आता हा बघा, हा आपण कांदा भाजून घ्यायचा आहे. हा कांदा लालसर भाजत आला की आपण टोमॅटो टाकणार आहे. आता हा आपला कांदा भाजून झालेला आहे. ह्याच्यामध्ये आता मी टोमॅटो टाकते. थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला. हे बघा, आणि आता हे मी टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण आता हे भाजून घ्यायचं. थोडंसं टोमॅटो थोडा शिजून द्यायचा, म्हणजे टोमॅटो असं कच्चा टोमॅटोचा आपल्याला वास लागत नाही कुठल्याही भाज्यांना. जेव्हा आपण भाज्यांना टोमॅटो टाकतो तेव्हा तो टोमॅटो थोडासा आपण तेलामध्ये परतवून घेतला की नाही, शिजवून घेतला की मग त्या कच्च्या टोमॅटोचा वास लागत नाही भाज्यांना. म्हणून आता हा थोडासा मी आता मऊ करून घेते. हा बघा, आपला हा टोमॅटो आता बऱ्यापैकी मऊ झालेला आहे, म्हणजे शिजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी चिकन टाकते. हे आपलं मॅरिनेट जे मी केलं होतं चिकन आपल्या चिकन सुक्कासाठी, तर हे बघा, हे आता मी टाकते ह्याच्यामध्ये. हे बघा, हे आता मी छानपैकी ह्या कांदा टोमॅटोमध्ये हे परतवून घेणार आहे चिकन. हे बघा, छानपैकी हे असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. मॅरिनेट करताना मीठ टाकलं होतं मंडळी. मी आता थोडं वरती मीठ टाकणार आहे. आणि हे बघा, असं हे आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये आणि त्या कांदा टोमॅटोमध्ये. हे बघा, असं चांगलं परतवलं ना की मग शिजतं पण लवकर आणि त्याची टेस्ट पण छान लागते. हे बघा, आता हे मी झाकून ठेवते 15-20 मिनिटासाठी. हे बघा, हे आपलं चिकन सुक्काचं 20 मिनिटांनी चिकन तयार होईल. दाखवते मी तुम्हाला. आपण जो मगाशी मसाला, आपण रश्श्यासाठी जो मसाला आपण भाजून घेतला होता त्याची मी पेस्ट केलेली मिक्सरला, ती आता मी तेलामध्ये टाकते. हे जे आपण आता चिकनच्या रश्श्यासाठी पेस्ट केलेली आहे मसाल्याची, ती पेस्ट आता मी ही तेलामध्ये भाजून घेते चांगली. हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी मसाले घालणार आहे. हा आहे चिकन मसाला. हा आपला घरगुती काळा मसाला आहे. आणि ही एक अर्धा चमचा गरम मसाल्याची पावडर आहे. हे बघा, हे आता मी चांगलं भाजून घेणार आहे मसाला. हा आपला आळणी चिकन पण शिजत आलेले. आता हा मसाला चांगला भाजून घेणार खरपूस.
आणि मग मी त्या आळणी चिकनमध्ये हा मसाला टाकणार आहे. हा बघा, हा आता आपला मसाला भाजलेला आहे. हा बघा तेलामध्ये हा कसा ओळखायचा आपण आपला मसाला भाजलेला. हा बघा पूर्ण मसाला एकजीव झालाय आणि हे तेल बाजूला सोडतोय मसाला. हे बघा, हे बघा. आता हा मी जो आळणी रस्सा केलेला मी तुम्हाला दाखवते. हा बघा, हा आपण आता आळणी रस्सा केलेला आहे. ह्या रश्श्यामध्ये आता हा मसाला टाकणार आहे मी. हा बघा, हा आता असा आळणी रश्श्यामध्ये हा मसाला टाकलाय मी. हे बघा, आता हा जो उरलेला आहे हा थोडासा रस्सा मी आता ह्या कढईमध्ये टाकते आणि कढई सगळी पुसून घेणार आहे मी. आपल्याला वाया जाऊन काहीही द्यायचं नाही. खूप मेहनत लागते आपण स्वयंपाक करायला. थोडा सुद्धा मसाला काही वाया जाऊन द्यायचं नाही. हे बघा, मी माझ्या सुनांना नेहमी हे सांगत असते, थोडं सुद्धा वाया जाऊन द्यायचं नाही, कारण आपल्याला स्वयंपाक करायला खूप मेहनत लागते. हे आता मी गॅसवर ठेवते. आणि हा बघा, हा आपण मसाला वाटलेला होता ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये, तर तो मसाला राहिलेला असतो थोडाफार मिक्सरमध्ये. तर हे बघा मी पाणी टाकले आणि आता हे मी ह्या रश्श्यामध्ये पाणी टाकते. आता आपल्याला कितपत पातळ, किती पातळ पाहिजे तेवढ्यावरती आपण तो हे करून घेणार आहे. चिकनचा रस्सा पातळ करणार आहे. आता माझ्याकडे थोडासा पातळच लागतो, कारण चिकन सुक्का मी केलेला आहे, तर मग रस्सा पातळ पाहिजे भाकरी बरोबर खायला. थोडा सुद्धा मसाला मी वाया जाऊन देत नाही. जेवढा मी वाटणाला मसाला वापरते, तर मी सगळा मसाला थोडं सुद्धा मी खरकट्यात वाया जाऊन देत नाही. हे बघा, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं म्हणतात ना. मग आता आपण पुरेपूर सगळा आपण जो मसाला केला बारीक, काही करतो आपण, कांदा चिरतो, टोमॅटो चिरतो, तर वाया जाऊन द्यायचं नाही, एवढं लक्षात ठेवायचं. हे बघा, आता मी थोडंसं पाणी टाकते. हे बघा, आता हा मी छानपैकी हा रस्सा उकळून देणार आहे मी. आता उकळल्यानंतर आपण बघूया, तोपर्यंत आपण चिकन सुक्का झालाय का ते बघूया. आपलं चिकन सुक्का होतंय. मी म्हटलं ना चिकनला स्वतःचं पाणी सुटतं, मी पाणी अजिबात घातलेलं नाही बरं का मंडळी. हे बघा, आता हे थोडंसं मी पाणी चांगलं सुक्क होऊन देणार आहे चिकन हे. हे बघा, शिजतंय आपलं चिकन. आता हे सुक्क झालं की नाही की आपण बघूया. थोडंसं पाणी आपल्याला हे आटून द्यायचं आहे. आणि कसं आहे माहिती का, चिकन सुक्का करताना आहे ना, चिकनचं जे अंगचं पाणी असतं त्याच्यामध्येच तो चिकन शिजवून घ्यायचं. आपण वेगळं पाणी नाही वरून घालायचं. कांद्याचं पाणी सुटतं, टोमॅटोचं पाणी सुटतं, दही असतं आपलं, आणखीन चिकनला स्वतःचं पाणी सुटतं. तर हे आता मी थोडं आता सुक्क होऊन देते आणि मग आपण बघूया. हे बघा मंडळी, हे आता चिकन सुक्का आपला तयार आहे. आता मी वरून कोथिंबीर टाकते. हे बघा, हां, अशा तऱ्हेने हे आपलं चिकन सुक्का आता तयार आहे. बघा कसं झालंय, छान आहे. चवीला पण छान झालं असणार आहे आणि दिसते पण छान. हां, हे बघा मंडळी, कसा आपला छानपैकी रस्सा आता तयार झाला आहे. चिकनचा रस्सा कशी छान तरी सुटली आहे बघा. चवीलाही हा असाच झाला असणार आहे आणि दिसायलाही किती छान दिसतोय बघा, बघूनच तोंडाला पाणी सुटते. तर आता मी छानपैकी 2 बाजरीच्या भाकरी करणार आहे आणि भाकरीबरोबर आता मी आपली चिकन थाळी सर्व करणार आहे. आता आपला चिकन सुक्का तयार आहे. तर आता हे मी आपल्या जी आपण आता चिकन थाळी केली, सातारा स्पेशल चिकन थाळी, त्याच्यामध्ये मी आता सर्व करणार आहे. बघा मंडळी, आता आपण चिकन थाळी सर्व करतोय. तर मी हा चिकन रस्सा प्लेटमध्ये काढते. छान तरी आली बघा कशी चिकनला रश्श्याला, चिकनच्या रश्श्याला कशी छान तरी आली बघा. हे बघा, हे मी ठेवते आता प्लेटमध्ये.
हे बघा, आता हे आपण तरी तर टाकणारच आहे, तरी तर पाहिजेच आपल्याला, चिकन आहे म्हटल्यावर तरी हवीच, होय ना. हे बघा, कांदा टोमॅटो काकडी दिली आहे, ही बाजरीची भाकरी आपली, आणि अशा तऱ्हेने ही बघा झणझणीत सातारा स्पेशल चिकन थाळी तयार आहे. तर तुम्ही करून बघा, खाऊन बघा, आवडल्यावर मला कमेंट करा, आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा तऱ्हेने आपली सातारा स्पेशल चिकन थाळी तयार आहे, झणझणीत चिकन थाळी तयार आहे. आता काय करायचं मंडळी, हे बघा, ह्याच्यामध्ये मी रस्सा दिलेला आहे, ही भाकरी मोडायची, ही भाकरी मोडून रश्श्यामध्ये छानपैकी कुस्करायची आणि पोट भरून जेवायचं. आता हे बघा कसं झालंय. आपण, तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि मेन म्हणजे करून बघा आणि खाल्ल्यानंतर मला कमेंटमध्ये कळवा.